चॅप्टर नंबर 6 तेनालीराम आणि स्वप्नमहाल. राजा कृष्णदेवराय यांच्या दरबारात तेनालीराम हा विद्वान व हुशार मंत्री होता. त्याच्या विद्वत्तेच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. एके रात्री राजा कृष्णदेवराय याला स्वप्न पडले. त्या स्वप्नामध्ये त्याने एक महाल पाहिला. तो महाल खूप सुंदर होता. महाल अधांतरी तरंगत होता. महालाला विशाल दालने होती. दालनात रंगीबेरंगी रत्ने लावलेली होती. महालात विशेष प्रकाश योजना केलेली नव्हती, पण जेव्हा मनाला वाटेल तेव्हा आपोआप प्रकाश पडत असे व जेव्हा प्रकाश नको वाटे तेव्हा अंधार होत असे. सुखसंपन्नतेने सजलेला तो महाल म्हणजे एक आश्चर्य होते. पृथ्वीवरच्या कोणत्याही माणसाला भुरळ पाडेल अशाच प्रकारची त्या महालाची रचना होती. हे स्वप्नात राजाने पाहिले आणि जागा होताच त्याने आपल्या राज्यात दवंडी पिटवली की जो कोणी मला अशा वर्णनाचा महाल बनवून देईल त्याला 1,00,000 सुवर्ण मुद्रा बख्शिश देण्यात येईल. तेनालीराम नाम का एक विद्वान था और होशियार मंत्री था जो राजा कृष्णदेव राजा के दरबार में होता था और उसके विद्वत्ता के यानी होशियारी के या क्लेवरनेस के किस्से बहुत प्रसिद्ध हैं. उसमें से ही एक है. तो राजा कृष्णदेव राय जब रात को सोए हुए थे तो एक दिन उनको एक सपना आया. उस सपने में उनका एक महल था और वो महल अधांतर यानी ना ज़मीन पे और ना ही आकाश में, दोनों के बीच में तैरता हुआ उनको दिखा. बड़े बड़े उसके रूम्स दिखे. दालने का मतलब रूम्स भी हो सकता है या भाग हो सकता है या ऐसे खुले एरियाज़ भी हो सकते हैं, पैसेजेस टाइप. और उनमें रंगी बेरंगी यानी कलरफुल जेम्स भी लगाए हुए थे, रत्न यानी जेम्स. और कुछ खास ऐसे प्रकाश के लिए उन्होंने योजना नहीं की हुई थी क्योंकि वहाँ तभी इलेक्ट्रिसिटी नहीं रहती थी. तो सिर्फ सूरज के रोशनी पे ही ये सब वो डिज़ाइन करके बनाया करते थे. तो कहाँ से प्रकाश आएगा और कहाँ फिर लाइट्स के लिए कैंडल्स वगैरह लगानी पड़ेंगी, ये सब वो पहले योजना करते थे. तो इस महल में कोई ऐसी योजना नहीं थी. जब भी मन को लगता तो प्रकाश हो जाता था और जब भी लगता तो अंधेरा, नहीं लगता तो अंधेरा हो जाता. तो सारे सुख उसमें थे. और ऐसा महल था जो पृथ्वी के किसी भी इंसान को लगे कि ये बहुत ही अजूबा की तरह और मन को लुभाने की तरह ऐसा महल था. तो सपने देखने के बाद राजा ने राज्य में एक दवंडी यानी ऐसी कोई खबर या नोटिस जो राजा पहले देता था, साथ में एक नगारे वाला इंसान रहता था और एक वो इंसान चिल्ला चिल्ला के बताता था और वो नगारा बजाता था. लोगों को पता चलता था कि ये नोटिस है या कुछ ये सूचना राजा की तरफ से मिल रही है. उसको दवंडी बोलते हैं. पिटौली की जो भी कोई ऐसे वर्णन किए हुए महल को मुझे बना के देगा मैं उसको 1,00,000 सोने के कॉइन्स बक्षीस के तौर पे दे दूंगा. सर्व राज्यात राजाच्या या स्वप्नाची चर्चा होऊ लागली. जो तो हेच म्हणू लागला की अशा प्रकारचा महाल फक्त स्वप्नातच बनू शकतो. राजाला बहुधा हे कळतच नसावे अशी चर्चा सर्वत्र होऊ लागली. राजाने आपल्या राज्यातील सर्व कारागिरांना बोलावले. त्यांना सूचना दिल्या. अंगात विविध कौशल्य असणारे कुशल कारागीर राजाला समजावू लागले. महाराज, अशा प्रकारचा महाल कधीच बनू शकत नाही. तुम्ही याचा नाद सोडून द्या. पण राजाच्या डोक्यात आता तो महाल बांधण्याचे ठरलेच होते. काही स्वार्थी लोकांनी मात्र याचा चांगलाच लाभ करून घेतला. त्यांनी महाल बांधण्यासाठी राजाकडून पैसे घेतले. राजाला महाल बांधून देण्याचे आश्वासन देऊन ती माणसे गायब झाली होती. मात्र मंत्री लोकांना याचे वाईट वाटत होते की राजाला माणसे फसवीत आहेत. तो सारे राज्य में जब दवंडी पिटने के बाद सारे राज्य में लोग चर्चा करने लगे राजा के सपने की. और चर्चा करते हुए ये भी बोलने लगे कि राजा को पता नहीं है क्या कि ऐसा महल तो ऐसा पैलेस तो बस इसमें ही बन सकता है, सपने में ही बन सकता है. और ये राजा को कैसे समझता नहीं है. और ऐसी चर्चा सब जगह चलती रही. तभी राजा ने सारे राज्य के कारागिर यानी क्राफ्ट्समैन को बुला लिया. जिनके पास कुछ स्किल्स होते हैं उनको कारागिर बोलेंगे. और उनको ऐसी सूचना दी कि आपके पास जो भी कौशल यानी जो भी स्किल्स है और ऐसे जो क्राफ्ट्समैन है उनको राजा समझाने लगा कि ऐसे इस प्रकार का महल मुझे चाहिए. मगर वो लोग बोलने लगे, राजा को बताने लगे कि महाराज ऐसा कुछ बना नहीं सकते हैं. ये इसका तो आप ये छोड़ दीजिए, विचार छोड़ दीजिए. पण राजाच्या डोक्यात ते येत नव्हते. कारण राजाने ठान लिया था कि ये मैं बना के ही रहूँगा. मगर कुछ स्वार्थी लोग भी थे. उन्होंने क्या बोला राजा को कि हम बनाएंगे बोल के पैसे ले लिए उनसे और वो भाग गए.
और मंत्रियों को बहुत बुरा लगने लगा कि लोग उनको ऐसे फंसाने लगे हैं, आश्वासन यानी वचन दे रहे हैं, विश्वास दिला रहे हैं की हम करेंगे और गायब हो रहे हैं. कोणीही मंत्री राजाला समजावून सांगायला पुढे जात नव्हता. यातून फक्त एकच माणूस राजाला समजावू शकत होता, तो म्हणजे तेनालीराम. पण तो काही दिवसांसाठी बाहेरगावी गेला होता. एक दिवस राजाचा दरबार सुरू असताना एक म्हातारा माणूस रडत मोठ्याने ओरडत दरबारात आला. राजाने त्याला न रडण्याची विनंती केली व म्हणाला, वृद्ध बुवा, काय झाले? चिंता करू नका, मी काही तुमची मदत करू का? तुम्हाला न्याय मिळेल याची तुम्ही खात्री बाळगा. म्हातारा रडायचे थांबवून राजाला म्हणाला, महाराज, मला सर्वांनी लुटले. माझ्या जीवनभराची कमाई कुणीतरी चोरी केली. महाराज, मला छोटी छोटी मुले आहेत. आता तुम्हीच सांगा की मी त्यांना कसे जगवू? राजाला हे ऐकून खूप राग आला व तो संतापाने राजा म्हणाला, मला सांगा, कोणी तुम्हाला छळले? कोणी तुमची संपत्ती हडप केली? माझा कोणी कर्मचारी तुम्हाला जर त्रास देत असेल तर सांगा. म्हातारा म्हणाला, नाही महाराज, तुमचा कोणीही कर्मचारी मला त्रास देत नाहीये. राजा म्हणाला, मग तुमची संपत्ती कोणी हडप केली अशी तुमची तक्रार आहे? म्हातारा म्हणाला, महाराज क्षमा असावी, पण काल रात्री मला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात तुम्ही स्वतः, तुमचे मंत्री आणि दरबारातले सर्व कर्मचारी सगळे मिळून माझ्या घरी आलात आणि माझ्या घरातली तिजोरी तुम्ही सर्वांनी मिळून उचलली आणि ती तुम्ही तुमच्या राज खजिन्यात जमा करून घेतली. तो यहाँ पे सब मंत्रियों को तो बुरा लग रहा था, मगर कोई मंत्री आगे नहीं आ रहा था राजा को ये समझाने के लिए कि ऐसा नहीं हो सकता है और ये करना बंद कर दीजिए. मगर इसमें से रास्ता एक ही आदमी निकाल सकता था, उसका नाम था तेनालीराम. मगर वो कुछ दिनों के लिए बाहर गांव गया था. तो राजा के दरबार में एक दिन एक बूढ़ा आदमी रोते हुए आया, वृद्ध इंसान रोते हुए आया और बहुत जोर जोर से वो रो रहा था. तो राजा ने उसे पूछा कि वृद्ध बुआ, काय झाले? वृद्ध बुआ यानी वो थोड़ा रिस्पेक्टफुली किसी बूढ़े इंसान को वो बुलाने का तरीका है. वृद्ध यानी म्हातारा, काय झाले असं त्याने विचारलं. त्याच्यानं उसके बाद उसने पूछा कि चिंता मत कीजिए, आप रोइए मत, यहाँ पे आपको न्याय मिलेगा. तो बूढ़ा इंसान जो था वो उसने ये रोना अपना बंद किया और बोला कि महाराज, मैं तो लूट गया हूँ. पूरी मेरी जीवन भर की कमाई किसी ने चोरी कर ली है और मेरे छोटे छोटे बच्चे हैं और मैं अभी कैसे जी पाऊँगा, उनको कैसे पालूँगा. तो राजा को बहुत ज़्यादा गुस्सा आया और वो बोला, बताइए किसने किया है, किसने किया आपको, किसने छला है, किसने आपका सारा कुछ हड़पा है, बताइए. कोई मेरे दरबार का कोई या मेरे राजमहल का कोई कर्मचारी है क्या जिसने आपको परेशान किया है? तो आप बताइए. तो वो वृद्ध इंसान बोला कि नहीं महाराज, कोई भी कर्मचारी नहीं है, कोई भी आपके यहाँ पे जो सर्विस कर रहा है वो नहीं है. तो राजा ने पूछा, फिर किसने किया है ये? तो ये वृद्ध इंसान बोला कि मुझे क्षमा कीजिए महाराज, कल रात सपने में आप और आपके साथ आपके दरबार के सारे कर्मचारी भी आए थे और ये लोगों ने और आपने मिलके मेरे घर की तिजोरी उठाई और अपने राज खजाने में उसको रख दिया है. राजा अजूनच संतापला, म्हणाला, मूर्खासारखे बोलू नकोस. अरे सत्यात तर काय, मी स्वप्नात सुद्धा असा अत्याचार करणार नाही. आणि मूर्ख माणसा, स्वप्ने कधी सत्य होतात काय याची तुला जाणीव आहे की नाही? हे वाक्य संताप क्षणी त्या म्हाताऱ्याने आपली नकली दाढी व फेटा काढून टाकला आणि तो आपल्या मूळ अवतारात हजर झाला. तो तेनालीराम होता. तेनालीराम म्हणाला, महाराज, अशक्य स्वप्ने सत्यात येऊ शकत नाहीत. हेच मला तुम्हाला सांगायचे होते. माणसाने स्वप्ने सत्यात आणण्याचा प्रयत्न करावा हे योग्य आहे, पण अशक्य असणाऱ्या स्वप्नांच्या मागे कधीच पडू नये असे मला वाटते. राजाला आपली चूक कळून आली. त्याने तेनालीरामला चांगला सल्ला दिल्याबद्दल बख्शीस दिले. राजा को और ज़्यादा गुस्सा आ गया और वो उस वृद्ध इंसान को बोलने लगा कि मूर्ख जैसा बात मत करो, सपने कभी सच हो सकते हैं क्या? और मैं सपने में भी ऐसा अत्याचार किसी पे नहीं कर सकता है. एक मूर्ख इंसान, अगर सपने सच होते थे तो होता ही क्या था? तुम्हें ये पता नहीं है क्या कि ये सपने सच नहीं होते हैं? वो तो बस एक सपना था. तभी उसी क्षण उस बूढ़े इंसान ने नकली दाढ़ी और उसका जो लगाया हुआ फेटा था, फेटा यानी टर्बन, वो निकाला और निकालने के बाद पता चला कि अरे ये तो तेनालीराम है. और तभी उसने बोला महाराज को कि अशक्य सपने सच नहीं होते हैं, यही मुझे बताना था. तो सपने तो हमें पूरे करने ही चाहिए, मगर कुछ ऐसे सपने होते हैं जो अशक्य होते हैं या पॉसिबल नहीं होते, उनका हमें पीछा करते हुए नहीं रहना चाहिए.
और ऐसे बोलने के बाद राजा को अपनी गलती का एहसास हुआ और तेनालीराम को उसने राजा ने इनाम भी दिया। विरुद्धार्थी शब्द अंधार प्रकाश, स्वार्थी निस्वार्थी, अशक्य शक्य, नकली असली। भुरळ पडणे आकर्षित होणे, आकर्षित करणे, हडप करणे लुटणे, छळणे त्रास देणे, दालन दालने वचन बदला है, महाल महाल, रत्ने रत्न, स्वप्न स्वप्ने। लिंग बदला, राजा राणी, म्हातारा म्हातारी। रिकाम्या जागा, एके रात्री राजा कृष्णदेवरायाला स्वप्न पडले. महालात विशेष प्रकाश योजना केली नव्हती. राजाला बहुधा हे कळत नसावे की चर्चा सर्वत्र होऊ लागली. ही चर्चा सर्वत्र होऊ लागली. कोणीही मंत्री राजाला समजावून सांगायला पुढे जात नव्हता. माझ्या जीवनभराची कमाई कोणीतरी चोरी केली. चुकी बरोबर. पृथ्वीवरच्या कोणत्याही माणसाला भुरळ पाडेल अशाच प्रकारचा त्या महालाची रचना होती. बरोबर. राजाला स्वप्नातील राजवाडा बांधून देण्याचा कारागीर सापडला. चूक. म्हाताऱ्याची सर्व संपत्ती राजाच्या कर्मचाऱ्यांनी हडपली होती. चूक. राजाने राज्यातील सर्व कारागिरांना बोलवले, त्यांना सूचना दिल्या. बरोबर. घटनाक्रम तो पहले होगा 4, उसके बाद 1, फिर 5, फिर 3, फिर 2. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे द्या. स्वप्नातील महालाची रचना कशी होती? पृथ्वीवरच्या कोणत्याही माणसाला भुरळ पाडेल अशा प्रकारची महालाची रचना होती. राजाने राज्यात काय दवंडी पिटवली? जो कोणी स्वप्नातील वर्णनाचा महाल बनवून देईल त्याला 1,00,000 सुवर्णमुद्रा बक्षीस देण्यात येईल अशी दवंडी राजाने राज्यात पिटवली. राजाला कोणी समजावले? राजाला कुशल कारागिरांनी समजावले. राजाला फक्त कोण समजावू शकत होते? राजाला फक्त तेनालीराम समजावू शकत होता. राजाने तेनालीरामाला कशाबद्दल बक्षीस दिले? तेनालीराम चांगला सल्ला दिल्याबद्दल, तेनालीरामने चांगला सल्ला दिल्याबद्दल राजाने त्याला बक्षीस दिले. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे. राजाच्या स्वप्नातील महाल कसा होता? राजाच्या स्वप्नातील महाल खूप सुंदर होता. हा महाल अधांतरी तरंगत होता. त्याला सुंदर सुंदर दालने होती. रंगीबेरंगी रत्ने लावलेली होती. महालात विशेष प्रकाश योजना नव्हती. जेव्हा प्रकाश नको वाटेल तेव्हा आपोआप अंधार होत असे आणि जेव्हा आपल्याला प्रकाश हवा असे तेव्हा आपोआप प्रकाश पडत असे. राज्यातील कुशल कारागिरांनी राजाला काय समजावून सांगितले? राज्यातील कुशल कारागिरांनी राजाला समजावले की अशा प्रकारचा महाल बनू शकत नाही. तुम्ही त्याचा नाद सोडून द्या. राजाला स्वार्थी लोक कसे फसवत होते? राजाला स्वप्नातील महाल बांधू असे सांगून स्वार्थी लोक त्यांच्याकडून पैसे घेत व गायब होत होते. अशा प्रकारे स्वार्थी लोक राजाला फसवत होते. दरबारात आलेल्या म्हातारबुवाची संपत्ती कोणी व कशी हडप केली होती? दरबारात आलेल्या म्हातारबुवाची संपत्ती स्वतः राजा आणि दरबारातील सर्व कर्मचाऱ्यांनी हडप केली होती. या सगळ्यांनी मिळून म्हाताऱ्या बुवांच्या घरातील तिजोरीला उचलली आणि ती राजखजिन्यात जमा करून घेतली. चिडलेल्या राजाने म्हातारबुवाला काय उत्तर दिले? चिडलेल्या राजाने म्हातारबुवाला असे उत्तर दिले की सत्यात काय, स्वप्नात सुद्धा असा अत्याचार त्याच्याकडून होणार नाही आणि हे स्वप्ने कधी सत्य होतात काय याची जाणीव तुला आहे की नाही असे उत्तर दिले. समानार्थी शब्द. राजा नृप, लाभ फायदा, क्षमा माफी, नकली बनावट. यहाँ पे राजा नृप, ये अगर डिफिकल्ट लग रहा हो तो यहाँ पे नरेश भी लिख सकते हैं. नरेश का मतलब भी राजा ही होता है. यहाँ पे अभी प्रत्यय लगाना है. दार, पाणीदार, चटकदार, कर्जदार, अर्जदार, टोकदार, ईमानदार, चमकदार.